कोल्हापुरातील एका दूरवरच्या शांत गावात मुकेशचा तो जुना बंगला होता. बाहेरच्या बाजूला असलेल्या बागेत पावसाची रिमझिम सुरू होती आणि हवेत ओल्या मातीचा तो विशिष्ट सुगंध दरवळत होता. मुकेशची पत्नी सई एका लग्नासाठी 3 दिवसांच्या प्रवासावर गेली होती. घराच्या त्या शांत कोनाड्यात मुकेश एकटाच होता. रात्रीचे 10 वाजले होते. घरातच मंद दिवा लावून तो काही पुस्तके वाचत होता. इतक्या दारावरची बेल वाजली. मुकेशला आश्चर्य वाटले, कारण या पावसात आणि इतक्या रात्री कोण आले असावे. त्याने दार उघडले तेव्हा समोर त्याची बालमैत्रीण उमा उभी होती. एक चित्रपट होती ती. तिने नवीन स्केचअप घेऊन मुकेशला भेटायला आली होती. पण वाटेत मुसळधार पावसामुळे तिची गाडी एका ठिकाणी बंद पडली होती. मुकेश बाहेर खूप पाऊस पडायला आणि रस्ताही पूर्णपणे चिखलमय झालाय. आजची रात्र इथेच मुक्काम करावा लागेल. मायाने लाजत विचारले. तिचे कपडे पावसात थोडे ओले झाले होते. मुकेशच्या मनात मायाबद्दल नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर होता. त्याने तिला हसून आत बोलावले आणि तिला स्वतःचे सुती कपडे दिले. सुके कपडे दिले. कॉफी, गप्पा आणि वाढलेले ओठ. मुकेशने स्वयंपाकघरात कॉफी करायला घेतली. माया तिथेच येऊन उभी राहिली. तिने मुकेशचा पांढरा मोठा स्वेटर घातला होता, जो तिच्या अंगावर थोडा सैल होता, पण त्या कपड्यामध्ये ती अधिकच नाजूक आणि सुंदर दिसत होती. कॉफी उकळताच असताना सईच्या अनुपस्थितीत घरातील शांतता, त्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती. किचनच्या त्या छोट्या जागेत दोघांमधील अंतर कमी होत गेले. खूप एकटेपणा वाटत होता. आज मायाने मुकेशच्या डोळ्यात खोलवर बघून विचारले. मुकेशने काहीच उत्तर दिले नाही. फक्त तिचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शाने मायाच्या श्वासाचा वेग वाढला. तिचे शरीर थरथरले. कॉफी 2 मग घेऊन तो हॉलमध्ये आले. हॉलमध्ये त्याने दिव्यांचा प्रकाश अजून मंद केला होता. बाहेर विजांचा कडकडाट होता, पण त्याच्यातील ती ऊब त्याहून जास्त होती. मिठी आणि उत्कटता. आम्ही दोघे सोफ्यावर एकमेकांच्या जवळ बसलो होतो. मायाच्या केसाचा सुगंध माझ्या नाकात भरत होता. मी हळूच तिचे विस्कटलेले केस मागे केले. माया, तू आज खूप सुंदर दिसतेस. मी तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजलो. तिने लाजून तिचे डोळे मिटून घेतले. माझ्या हातात स्पर्श तिच्या पाठीवरून फिरला. तेव्हा तिने एक सुखाचा सुकार सोडताच तिने तिचे 2 हात माझ्या गळ्याभोवती लपेटले. आमच्या ओठाचा संगम होता. संपूर्ण जग थांबल्यासारखे वाटले. हे चुंबन लांब आणि भावनांनी ओबरलेले होते. मायेचे शरीर माझ्या भाऊमध्ये पूर्णपणे विरघळलेले होते. बाहेरच्या पावसाचे थेंब खिडकीवर संगीत वाजवत होते आणि आम्ही त्या सुरात गुंफले होतो. भावनांचा महापूर. रात्रीचे 12 वाजले होते. आम्ही हळूहळू बेडरूममध्ये दिशेने गेलो. मधला मंद उजेड आणि खिडकीतून येणारा गार वारा आमच्यातील ओढ अधिक तीव्र करत होता. मायाने माझ्याकडे बघत असताना तिच्या डोळ्यातील एक प्रकारची ओढ मला जाणवली. ती माझ्या डोळ्यात बघून म्हणाली, मुकेश, सही नाही आहे, पण आजची ही रात्र फक्त आपली आहे. या क्षणाची ओढ मला खूप दिवसापासून होती, पण व्यक्त करायची हिंमत होत नव्हती. ते शब्द ऐकून माझ्या मनातील सर्व बंधन तुटले. मी तिला बेडवर हलके सोडून तिचे ओठ पुन्हा एकदा आपल्या ओठात घेतले. मायाचा प्रत्येक स्पर्श माझ्या अंगावर शहारे निर्माण करत होता. त्याच्या नाजूक मानेवर मी माझे ओठ टेकलेले होते. तिने माझ्या शरीराला घट्ट पकडून घेतले आणि एकमेकांच्या श्वासाची उष्णता अनुभवत होतो. मर्यादांचे सर्व बंध अजून गळून पडले होते. त्या रात्री आम्ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे सामावून गेलो की उद्याची सकाळ कधी होणार होती याचे कोणालाच भान नव्हते. ती रात्र जणू काही आमच्या दोघांच्या प्रेमाची आणि उलकट्टेचा एक उत्साह होता. प्रेमाचा पहाटेचा 4 वाजले होते. बाहेर पावसाची विश्रांती घेतली होती. माया माझ्या छातीवर डोके ठेवून शांत झोपली होती. तिचे केस माझ्या अंगावर पसरलेले होते. मी तिला हळूच कुरवाळले. मायाने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात एक तृप्ती आणि प्रेम होते. तिने माझ्या गालावर एक हलके चुंबन घेतले. सगळं स्वप्नासारखं वाटत आहे. मुकेश, कधी कधी नेते आपल्या अशा गोष्टी देते ज्या आपण कधी विचार करत नाही. घराच्या बाहेर पडताना मायेने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले आणि एक गोष्ट स्मितहास्य केली. ती निघून गेली, पण त्या रात्रीची आजही माझ्या मनात ताजी आणि तेव्हा पाऊस पडतो तेव्हा मला ती धुक्याची रात्र आणि मायाचा ते रेशमी स्पर्श आठवतो. काही नाही, उजेडात येण्यापेक्षा काळोखातील त्या काही तासात जास्त जिवंत असतात.
ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय रात्र होती, जिथे मी फक्त मुकेश होतो आणि ती माझी माया.